Okay, today class we have to discuss about the liquefaction of the gases and the critical constant. Liquefaction of the gases म्हणजे काय नेमकं, तर इथं हेडिंगमध्ये आपल्याला दिसतंय लिक्विफॅक्शन ऑफ द गॅसेस म्हणजे गॅसेसला लिक्विडमध्ये कसं आपण कन्वर्ट करतो आणि त्याचं क्रिटिकल कॉन्स्टंट कुठले कुठले आहेत ते आपल्याला स्टडी करायचे आहे. तर लिक्विफॅक्शन ऑफ द गॅसेसमध्ये आपण जे क्रिटिकल कॉन्स्टंट आहे त्यात परत 3 टाईप्स आहेत. क्रिटिकल टेम्परेचर आहे, त्याच्यानंतर क्रिटिकल व्हॉल्यूम आहे, त्याच्यानंतर क्रिटिकल प्रेशर आहे. हे सगळे आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर पहिला आहे लिक्विफॅक्शन ऑफ द गॅसेस. वी नो दॅट देर आर मोस्ट ऑफ द गॅसेस मॉलिक्युल म्हणजे जे हायड्रोजन असू दे, निऑन असू दे, हिलियम असू दे, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, H2O, NH3 हे सगळे गॅसेस मॉलिक्युल आहेत. ते गॅसेस मॉलिक्युल कुणाच्या गॅस लॉज उभे करतात म्हणजे आयडियल गॅस इक्वेशन. आयडियल गॅस इक्वेशन हे सगळे गॅस मॉलिक्युल उभे करत असतात ॲट द हायर टेम्परेचर. फॉर एक्झाम्पल द प्रेशर व्हॉल्यूम कर्व ऑफ द CO2 गॅस जर आपण पाहिलं, CO2 गॅसचं जर आपण प्रेशर व्हॉल्यूम कर्व जर आपण बघितलं तर त्या कर्वमध्ये आपल्याला दिसते की CO2 gas at 50 degrees Celsius it is like the ideal Boyle's law curve. It can like the Boyle's and the Charles law. तर आपल्याला माहिती आहे गॅसेस लॉज जे आहे आपलं कुठलं आयडियल गॅस इक्वेशन PV इज इक्वल टू nRT हे तुम्हाला माहिती ऑलरेडी. ओके, हे कसं आलं हे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. जे आपलं ABC लॉ आहे, ए मीन्स ॲव्होगाड्रोज लॉ, बी मीन्स बॉयल्स लॉ आणि सी मीन्स चार्ल्स लॉ, हे तिन्ही लॉ जर आपण कॉम्बिनेशन केलं तर आपल्याला हा लॉ मिळणार आहे किंवा हा इक्वेशन मिळणार आहे PV इज इक्वल टू nRT. आता मी कर्व करतो म्हणजे CO2 गॅस ॲट 50 डिग्री सेल्सिअस मध्ये कसं लिक्विडमध्ये करंट होतं का किंवा होत नाही ते मी सध्या इथं ग्रॅफ करतो. ओके, ह्या ग्राफमध्ये पहा वन साईड व्हॉल्यूम आहे. ओके, वन साईड प्रेशर आहे आणि इकडं टेम्परेचर आहे. तर तुम्हाला गॅस दिले, हा गॅस दिसते तुम्हाला 50 डिग्री सेल्सिअस आहे. इकडं प्रेशरचं व्हॅल्यू दिले आहेत, इकडं व्हॉल्यूमचं व्हॅल्यू दिले आहेत. इकडं हा येलो कलरचं लिक्विड प्लस गॅस स्टेटमध्ये आहे. इथं कर्व कसं आलेलं आहे 30.98ला एक कर्व वेगळा आहे. 21.50 डिग्री सेल्सिअसला एक वेगळा कर्व आहे. त्याच्यानंतर 13.10 डिग्री सेल्सिअसला एक वेगळा कर्व आहे. ह्या ग्राफवरून आपल्याला काय कळते, हा कशाचा एक्झाम्पल आहे प्रेशर व्हॉल्यूम कर्व ऑफ CO2 गॅस ॲट 50 डिग्री सेल्सिअस ॲट द 50 डिग्री सेल्सिअस. इथं स्पष्ट तुम्हाला दिसत आहे. ओके, कुठं आहे 50 डिग्री सेल्सिअस, इथं आहे 50 डिग्री सेल्सिअस. तर ह्याच्यामध्ये काही तुम्हाला काय दिलं त्याने, ॲज द टेम्परेचर इज लोवर्ड टेम्परेचर जसं जसं कमी होईल द प्रेशर व्हॉल्यूम कर्व shows the deviation from the ideal gas equation. What is the deviation? Deviation means different than deviation which is differ from the ideal behavior. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय असेल, जसं टेम्परेचर कमी होईल तसं हा आयडियल बिहेवियरपेक्षा थोडासा वेगळं इकडं काय दिसते आपल्याला आयडियल बिहेवियर तर दिसते. बघा हे ग्राफ बघा, इकडे एकदम प्रेशर कमी झाले, त्याच्यानंतर हे असं कर्व आलेले आहेत. असं थांबा मी दाखवतो तुम्हाला. तर बघा सुरुवातीला कसं आहे, असं आहे, पण इथं आल्यावर असं आहे, पण हे जे 50 डिग्री सेल्सिअस आहे असं एक प्लेन इथं कर्व आहे. त्याच्यानंतर सेकंड बघा हे सुद्धा कसं आलेत बघा. ओके, हे सुद्धा बघा असं एक कर्व आलं 21.50 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर 30.10 हे बघा कसं दिसते तुम्हाला. ह्याच्यावर आपल्याला काय दिसते, it can show the deviation which is differ from the ideal behavior, that is the Boyle's law curve. At particular value of the low temperature, the gas get liquefied at the certain increased value of the pressure. जसं प्रेशर इन्क्रीज होते आणि सर्टेन टेम्परेचर आहे त्या टेम्परेचरमध्ये गॅसेस हा लिक्विड स्टेटमध्ये कन्व्हर्शन होत असतात. फॉर एक्झाम्पल सुद्धा त्यांनी इथं दिलेलं आहे तुम्हाला CO2 गॅस आहे. आता CO2 गॅस दिलेले आहेत, तर CO2 गॅसचं टेम्परेचर किती आहे, CO2 गॅस विच इज कन्वर्टेड इंटू लिक्विड स्टेट. तर किती टेम्परेचर आहे CO2 साठी, तर CO2 गॅससाठी आहे 38.98 डिग्री सेल्सिअस. एवढ्या टेम्परेचरमध्ये ते
गॅसेस टू लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्शन होते आणि त्याच्यासाठी प्रेशरसुद्धा आहे 73 ATM प्रेशर 73 ATM प्रेशर एवढ्या टेम्परेचर आणि एवढ्या प्रेशरमध्ये गॅसेस टू लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत असतात. ओके, then this is the highest temperature at which liquid CO2 can exist. It is the highest temperature आहे त्या सगळ्यापेक्षा, which is the CO2 gas exist in the liquid state. Above this temperature, ह्याच्यापेक्षा अबव जर गेलं म्हणजे 50 डिग्री सेल्सिअस पेक्षा अबव जर गेलं तर काय होईल नेमकं? अबव दिस टेम्परेचर however the larger pressure may be liquid CO2 cannot form. ह्याच्यापेक्षा वर टेम्परेचर गेलं आणि प्रेशर जर फिक्स असेल तर तिथं किती आहे आता सध्या आम्ही किती घेतलं प्रेशर इथं 73 ATM प्रेशर आहे. किती? 73 ATM प्रेशर. एवढं प्रेशरमध्ये आणि ह्याच्यापेक्षा 50 डिग्री सेल्सिअसपेक्षा वर गेलं तर CO2 लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाही. तर सध्या इथं 50 डिग्री सेल्सिअस आहे, इकडं सगळं कमी आहे म्हणजे हा टेम्परेचर काय झालं तिथं? टेम्परेचर गोज ऑन डिक्रीज इथं झालेलं आहे. जर टेम्परेचर गोज ऑन इन्क्रीज जर झालं तर ह्याच्यामध्ये हे लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाही. अदर गॅसेस ऑल्सो शो द सिमिलर बिहेव्स. जे हायड्रोजन आहे, हिलियम आहे, नायट्रोजन, ऑक्सिजन, H2O, NH3 हे सगळे गॅसेस हे ते सुद्धा आपण सेम बिहेवियर तिथं शो करत असतात. तर ह्याच्यावरून त्यांनी एक डेफिनेशन दिलेलं आहे तुम्हाला. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय नेमकं इथं येते बघा आता डेफिनेशन. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे काय नेमकं इथं त्यांनी तुम्हाला डेफिनेशन दिलेले आहेत. तर डेफिनेशन बघा काय आहे तर द टेम्परेचर अबाव व्हिच, मी तर लिहू का? ओके, definition बघा, the temperature above which a substance cannot be liquefied by increasing the pressure, that is known as the critical temperature. इथं बघा डेफिनेशन त्याने स्पष्ट दिलेले आहे तुम्हाला. काय जर डेफिनेशन? द टेम्परेचर अबाव which a substance cannot be liquefied म्हणजे काही त्याचं फिक्स टेम्परेचर असते. समजा हा CO2 गॅस आहे, त्या CO2 साठी किती आहे? 50 डिग्री सेल्सिअस आहे. त्या टेम्परेचरपेक्षा आपण जास्त जर टेम्परेचर दिलं मीन्स त्या सबस्टन्सला किंवा त्या गॅसेस मॉलिक्यूलला आपण लिक्विफाईडमध्ये कन्वर्ट करता येत नाही. दॅट इज नोन ॲज द क्रिटिकल टेम्परेचर. कुठल्याही गॅस मॉलिक्यूल असू दे, ते हायड्रोजन असू दे किंवा हिलियम असू दे किंवा नायट्रोजन, ऑक्सिजन, कुठलेही गॅस असू दे, त्याच्या काही ठराविक टेम्परेचर असतात. त्या टेम्परेचरपेक्षा अबव टेम्परेचरमध्ये गेलं तर ते लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट करता येत नाही. त्याच्यामुळे प्रेशर इन्क्रीज करा किंवा आपण प्रेशर जर इन्क्रीज केलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही चेंजेस होणार नाही. तर बघा पुढे काय म्हणलं त्यांनी, लिक्विफाईड बाय इन्क्रीजिंग द प्रेशर. जर तुम्ही प्रेशर जर इन्क्रीज केलं तर त्याच्यामध्ये काही चेंजेस होत नाही. म्हणजे काय होत नाही तर गॅसेस टू लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्शन करता येत नाही. दॅट इज नोन एज द critical temperature. Okay, then above the critical temperature a substance exists only in the gaseous state. सपोज आम्ही जर याच्यापेक्षा जास्त टेम्परेचर दिलं तर त्या टेम्परेचर कसं असतात म्हणजे कुठल्याही मॉलिक्यूल मॅक्झिमम ते गॅसेस स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. कुठल्या स्टेटमध्ये? गॅसेस स्टेटमध्ये प्रेझेंट असतात. ओके, आता हे झालं क्रिटिकल टेम्परेचर. आता पुढे येते आपलं क्रिटिकल व्हॉल्यूम. क्रिटिकल व्हॉल्यूम म्हणजे काय नेमकं? तर आता जसं आपण टेम्परेचर भेटलं तर त्याचप्रमाणे तर पुढचं एक आहे क्रिटिकल व्हॉल्यूम. क्रिटिकल व्हॉल्यूम म्हणजे काय? त्याच्यासाठी सुद्धा एक डेफिनेशन आहे. तर द मोलार व्हॉल्यूम ॲट द क्रिटिकल टेम्परेचर. टोटल जे मोलार व्हॉल्यूम असतात कधी ज्या क्रिटिकल टेम्परेचरमध्ये त्या गॅसेसचं मोलार व्हॉल्यूम जे काय असतात त्यालाच आपण काय म्हणतो तर क्रिटिकल व्हॅल्यूम. आणि ते VC हा सिम्बॉल यूज करून आपल्याला दाखवता येते. VC विच मीन्स क्रिटिकल व्हॉल्यूम. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे क्रिटिकल प्रेशर. क्रिटिकल प्रेशर हे सुद्धा इथं आहे. क्रिटिकल प्रेशर म्हणजे काय? सेम डेफिनेशन आहे. द प्रेशर ॲट द क्रिटिकल टेम्परेचर. द प्रेशर ॲट द pressure at the
क्रिटिकल टेम्परेचर, ज्या गॅस मॉलिक्युलचं क्रिटिकल टेम्परेचरमध्ये जे काही प्रेशर असतात त्यालाच आपण काय म्हणतो, क्रिटिकल प्रेशर असं आपण त्याला म्हणतो. त्याचा सिम्बॉल कसं यूज करतो आपण, प्रेशरसाठी P आणि क्रिटिकलसाठी स्मॉल c किंवा त्याला PC ह्या फॉर्मॅटमध्ये आपण त्याचं सिम्बॉल यूज करू शकतो. ह्या सगळ्या क्रिटिकल व्हॉल्यूम, क्रिटिकल प्रेशर आहे, त्याच्या क्रिटिकल टेम्परेचर आहे, त्याच्यासाठी तुम्हाला एक टेबल इथे दिलेलं आहे. त्या टेबलमध्ये पूर्ण जे गॅसेस मॉलिक्युल आहे, हायड्रोजन, हिलियम, नायट्रोजन, ऑक्सिजन, CO2, वॉटर आहे, अमोनिया आहे, त्या सर्व गॅसेस मॉलिक्युलच्या क्रिटिकल टेम्परेचर किती आहे, त्याच्यानंतर म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर किती आहे, त्याच्यानंतर क्रिटिकल प्रेशर किती आहे, त्याच्यानंतर क्रिटिकल व्हॉल्यूम किती आहे, ते सगळ्या टेबलमध्ये तुम्हाला दिलं आहे. ते टेबल पहा, तुम्हाला समजून जाईल. ओके, तर आपण टेबल काढूया. ओके, पुढच्या पेजमध्ये. ओके, ह्या टेबल पहा. ह्या टेबलमध्ये तुम्हाला काही कॉमन गॅसेस दिलेले आहेत. तर हायड्रोजन दिलेले आहेत. ओके, त्याच्यानंतर हिलियम आहे, त्याच्यानंतर नायट्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, CO2 आहे, वॉटर आहे, अमोनिया आहे. त्या प्रत्येक गॅसेस मॉलिक्युलचं TC दिलेलं आहे. TC म्हणजे क्रिटिकल टेम्परेचर व्हॅल्यू दिलेलं आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल प्रेशरचं व्हॅल्यू आहे. त्याच्यानंतर क्रिटिकल व्हॉल्यूमचं व्हॅल्यू इथं दिलेलं आहेत. तर टेम्परेचर हा केल्विनमध्ये आहे, प्रेशर बारमध्ये दिलेले आहेत. त्याच्यानंतर व्हॉल्यूम DM³ पर मोल त्या व्हॅल्यूमध्ये दिलेले आहेत. तर ह्या टेबलवरून आपल्याला काय कळते, डे आपण एव्हरीडे लाईफमध्ये यूज करणारे काही गॅसेस मॉलिक्युल आहे. ते म्हणजे आपलं नायट्रोजन आहे, आपण डेली लाईफमध्ये यूज करतो. त्याच्यानंतर ऑक्सिजन आहे. हे दोन्ही जर कंपॅरिझन केलं तर ह्याच्यामध्ये काय दिसते आपल्याला, दे हॅव द क्रिटिकल टेम्परेचर व्हॅल्यू मच बिलो डिग्री सेल्सिअस, 0 डिग्री सेल्सिअस. हे केल्विनमध्ये आहे, हे सध्या केल्विनमध्ये आहे. 126 केल्विन आहे नायट्रोजनसाठी, ऑक्सिजनसाठी 154 केल्विन आहे. आपल्याला तुम्हाला सांगितले अगोदर एक व्हिडिओमध्ये, एक क्लासमध्ये मी सांगितले, केल्विन इज कन्वर्टेड इंटू सेल्सिअस अँड सेल्सिअस इज कन्वर्टेड इंटू केल्विन. त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कन्वर्ट करता येते. सपोज सध्या व्हॅल्यू त्यांनी केल्विनमध्ये दिले आहेत, तर सेल्सिअसमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्या दिलेल्या व्हॅल्यूमध्ये एवढं मायनस केल्यावर आपल्याला सेल्सिअसमध्ये व्हॅल्यू, म्हणजे ह्याच्यावर आपल्याला काय कळते, मीन्स द क्रिटिकल टेम्परेचर व्हॅल्यू बिलो दॅन द 0 डिग्री सेल्सिअस अँड देअर PC व्हॅल्यूज आर द व्हेरी हायेस्ट. PC व्हॅल्यू जे क्रिटिकल प्रेशरचं व्हॅल्यू आहे बारमध्ये दिले आहेत, म्हणजे ते व्हॅल्यू कसं आहे, हायेस्ट आहे. कॉन्सिक्वेंटली द लिक्विफॅक्शन ऑफ O2 अँड नायट्रोजन रिक्वायर्स कॉम्प्रेशन अँड द कूलिंग. आपल्याला जर हा दोन्ही नायट्रोजन असू दे किंवा ऑक्सिजन असू दे, ते जर आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये पाहिजे असेल तर आपल्याला त्याला काय करावं लागेल, एक तर त्याला कॉम्प्रेशन करावं लागेल. कॉम्प्रेशन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, कॉम्प्रेशन आणि कूलिंग त्याला करावं लागतं. हे जर केलं तर हा दोन्ही गॅसेस मॉलिक्युल आपल्याला लिक्विड स्टेटमध्ये मिळणार नाही, तर ते काय लिक्विड स्टेटमध्ये आपल्याला मिळत नाही. देन त्याच्यानंतर नवीन एक कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत. फ्लुइड्स म्हणून एक कन्सेप्ट तुम्हाला दिलेले आहेत, FLUIDS. फ्लुइड्स हा तुम्ही फिजिक्समध्ये ऐकला असेल, FLUIDS. फ्लुइड्स म्हणजे काय असतं नेमकं, तर फ्लुइड मीन्स अंडर द सर्टेन कंडिशन द सबस्टन्स चेंजेस कम्प्लिटली फ्रॉम गॅसेस टू द लिक्विड स्टेट, or liquid to gaseous state without having the coexistence of the two states. There is no any coexistence between these two states, gaseous state or the liquid state, under the certain conditions. Means काही सर्टेन कंडिशन मध्ये गॅसेस टू लिक्विड मध्ये कन्वर्ट होतात आणि लिक्विड टू गॅसेस मध्ये आणि गॅसेस टू लिक्विड स्टेट मध्ये कन्वर्ट होत असतात. दिस कंटिन्युटी इज रिकॉग्नाइज्ड बाय युजिंग द terms. There is one term is used, that terms it is known as the fluids. तुम्हाला फिजिक्समध्ये आलेले आहे ऑलरेडी. हे फ्लुइड्स म्हणजे काय, गॅसेस टू लिक्विड स्टेटमध्ये किंवा लिक्विड टू गॅसेस स्टेटमध्ये एक कंटिन्युटी असतात. त्याच्यामध्ये लिक्विड टू गॅसेस आणि गॅसेस टू लिक्विड, त्याला टर्म्स म्हणून आपण यूज करतो. त्या टर्म्सला आपण फ्लुइड्स असं त्याला आपण म्हणतो. ओके, त्याच्यानंतर पुढचं आहे लिक्विड स्टेट आहे. त्याच्यानंतर लिक्विड स्टेटमध्ये वेपर प्रेशर म्हणजे काय, फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द वेपर प्रेशर आहे. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन आहे. त्या सरफेस टेन्शन ॲप्लिकेशन नेमकं कुठं यूज होते
त्याच्यानंतर व्हिस्कॉसिटी आहे, त्या व्हिस्कॉसिटीचं यूज कुठं होते, त्याचं युनिट्स वगैरे काय ते सुद्धा आपण आजच्या क्लासमध्ये स्टडी करूया. ओके, पुढे जाऊया आपण लिक्विड स्टेटमध्ये. हे समजलं सगळ्यांना. क्रिटिकल कॉन्स्टंट म्हणजे काय? क्रिटिकल कॉन्स्टंटमध्ये टोटल तीन आहेत. एक तर क्रिटिकल टेम्परेचर आहे, क्रिटिकल प्रेशर आहे आणि क्रिटिकल व्हॉल्यूम आहे. ओके, क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल व्हॉल्यूम. क्रिटिकल टेम्परेचर म्हणजे जे एखाद्या गॅसेस मॉलिक्युलचं फिक्स टेम्परेचर असते, त्या टेम्परेचरमध्ये प्रेशर जर आपण वाढवलं आणि त्या टेम्परेचरपेक्षा अबोव टेम्परेचर आणि प्रेशर जर वाढवलं तर तिथं कुठल्याही चेंजेस होत नाही. चेंजेस होत नाही म्हणजे काय होतं नेमकं, ते गॅसेस टू लिक्विड स्टेटमध्ये कन्वर्ट होत नाही. त्याला आपण काय म्हणतो, क्रिटिकल टेम्परेचर असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर क्रिटिकल व्हॉल्यूम सांगितलेलं आहे, क्रिटिकल प्रेशर आहे. ओके, त्याच्यानंतर एक टेबल आहे तुमच्यासाठी, हायड्रोजन, हिलियम, प्रत्येक गॅस मॉलिक्युलचं क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल व्हॉल्यूम सगळं दिलेले आहेत. त्याच्यानंतर फ्लुइड्स, FLUIDS, फ्लुइड्स म्हणजे गॅसेस टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेस स्टेट म्हणजे चेंजेस होत असतात. त्या नवीन टर्म्सला आपण फ्लुइड्स असं म्हणतो. एक कंटिन्युटी असते कुठल्याही गॅसेस मॉलिक्युल असते, गॅसेस टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेसमध्ये, त्याला आपण फ्लुइड्स असं म्हणतो. ओके, पुढचा पॉईंट्स आहे लिक्विड स्टेट म्हणजे काय नेमकं, आणि त्या लिक्विड स्टेटमध्ये कुठले कुठले पॉईंट्स आहेत. ते वेपर प्रेशर असतात लिक्विड स्टेटला, सरफेस टेन्शन असतात हे तुम्हाला माहिती आहे, त्याच्यानंतर व्हिस्कॉसिटी असतात तेही सुद्धा माहिती आहे तुम्हाला. त्या प्रत्येक पॉईंट्सचं आपण स्टडी करूया. ओके 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 लिक्विड स्टेट तुम्हाला माहिती आहे, विच इज द इंटरमिडिएट स्टेट बिटवीन द सॉलिड स्टेट अँड द गॅसियस स्टेट. हे तुम्हाला माहिती आहे. इट इज वन ऑफ द इंटरमिडिएट स्टेट. ओके, इट इज वन ऑफ द इंटरमिडिएट स्टेट बिटवीन द कोणामध्ये, तर सॉलिड अँड द गॅसियस स्टेट. सॉलिड अँड द गॅसियस स्टेट, ज्यावेळेला आपण सॉलिड टू गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट करत असतो त्याच्यापेक्षा इंटरमिडिएट जे असतात त्यालाच आपण काय म्हणतो, तर लिक्विड स्टेट असं म्हणतो. हे तुम्हाला माहिती आहे. ओके, त्याच्यानंतर लिक्विडसाठी अजून काही प्रॉपर्टी आहे. मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड्स आर हेल्ड टुगेदर बाय मॉडरली स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्सेस. जे मॉलिक्युल किंवा जे पार्टिकल असतात त्याच्या पार्टिकल्समध्ये असणारे फोर्स कसे असतात, म्हणजे स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स असतात. हे तुम्हाला माहिती आहे. स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन हे सुद्धा असतात. आणि तिसरा एक प्रॉपर्टी आहे, पार्टिकल्स ऑफ द लिक्विड कॅन मूव्ह एनिवेअर अँड एनी डायरेक्शन, मूव्ह इन द एनी डायरेक्शन ऑर द ऑल डायरेक्शन. हेही तुम्हाला माहिती आहे, कारण लिक्विड म्हणले की पार्टिकल कुठंही त्याचं मोमेंट असू शकते. देन possesses the sum of the property which is the like possesses the some properties. काही स्पेसिफिक त्या लिक्विडसाठी प्रॉपर्टी असतात. त्या प्रॉपर्टी कुठल्या आहे, तर त्या प्रॉपर्टी आहे फ्लुइडिटी. आत्ता जे तुम्हाला सांगितलं फ्लुइड किंवा फ्लुइडिटी म्हणजे गॅसेस टू लिक्विड आणि लिक्विड टू गॅसेस स्टेटमध्ये आपल्याला इझी ते कन्वर्ट होऊ शकते. त्याच्यानंतर काही डेफिनेट व्हॉल्यूम असतात. कुठल्याही लिक्विड असेल तर त्याला एक डेफिनेट व्हॉल्यूम असतात. डेफिनेट व्हॉल्यूम, समजा तुम्ही कुठल्या एक लिक्विड मॉलिक्युल ग्लासमध्ये ठेवलं किंवा बेकरमध्ये ठेवलं, त्या बेकरचं जसं शेप आहे तसं त्याचं व्हॉल्यूम किती आहे. समजा एक तुम्ही अर्धा लिटरचं एक बेकर आहे, त्या बेकरमध्ये तुम्ही वॉटर ठेवलं तर त्याला एक व्हॉल्यूम, एक फिक्स्ड एक डेफिनेट व्हॉल्यूम तिथं मिळत असतात. त्याच्यानंतर ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द दॅट कंटेनर किंवा दॅट ऑफ द एनी वन ऑफ द बेकर, दॅट ऑफ द ग्लास, ते सुद्धा असतात. ते सुद्धा त्याचा प्रॉपर्टी आहे. ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर म्हणजे कंटेनर जसं आहे त्या कंटेनरचं शेपसारखं त्याचं ते आपल्याला दिसत असते. ओके, देन अजून एक प्रॉपर्टी सांगायचं म्हणलं तर डिफरंट लिक्विड्स आर कॅरेक्टराइज्ड बाय द क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज. क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी सुद्धा त्याला असतात. क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टीज कुठला आहे, लिक्विडचं एखादं लिक्विड असेल तर त्याला क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी असतात. तर कुठल्या आहे, जस्ट रिमेंबर दॅट कुठल्या आहे,
तर तुम्हाला माहिती आहे डेन्सिटी असतात. ओके, कुठल्याही लिक्विड असेल तर त्याला डेन्सिटी असतात. त्याच्यानंतर बी पी असतात, हे तुम्हाला माहिती आहे. बॉइलिंग पॉईंट असतात, त्याच्यानंतर फ्रीजिंग पॉईंट असतात, हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर व्हेपर प्रेशर आहे, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन ते सुद्धा असतात. त्याच्यानंतर अजून काय असतात त्याला, विस्कॉसिटी हे सुद्धा तुम्हाला फिजिक्समध्ये आलेले आहेत. विस्कॉसिटी तरी पण इथं आहे, केमिस्ट्रीमध्ये मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे. ओके, हे सगळे काय आहे त्याचं क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. आणि वरचं काय आहे, सम ऑफ द जनरल प्रॉपर्टी आहे. फ्लुइडिटी आहे, डेफिनेट व्हॉल्यूम असतात, ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ द कंटेन असतात. ओके, हे सगळं जनरल प्रॉपर्टीज झालं. त्याच्यानंतर क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी, डेन्सिटी, बी पी, फ्रीजिंग पॉईंट, व्हेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, हे सगळे काय त्याचं एखाद्या क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे. म्हणजे क्वांटिटी म्हणजे काय, म्हणजे मेजरमेंट करता येणारी प्रॉपर्टी. डेन्सिटी आपण मेजरमेंट करू शकतो, त्याचं बॉइलिंग पॉईंट मेजरमेंट करता येते आपल्याला, फ्रीजिंग पॉईंटसुद्धा आपल्याला मेजरमेंट करता येते, व्हेपर प्रेशर, सरफेस टेन्शन, विस्कॉसिटी, कुठल्याही लिक्विड त्या प्रत्येक लिक्विडचं हे सगळं क्वांटिटेटिव्ह प्रॉपर्टी आहे आणि ते सगळं आपल्याला मेजरमेंट करता येते. ओके, आता तुम्हाला 11वीसाठी काय दिलं त्यांनी, काही प्रॉपर्टी असं आहे की ते तुम्हाला स्टडी करावं लागतं. कारण लाईक द व्हेपर प्रेशर आहे, सरफेस टेन्शन आहे, विस्कॉसिटी आहे, असं काही प्रॉपर्टी आहे की ते तुम्हाला यूज होणार आहे पुढं. 11वीला असू दे किंवा 12वीला असू दे, फिजिक्स असू दे किंवा केमिस्ट्री असू दे, ते तुम्हाला स्टडी करावंच लागणार आहे. त्यासाठी जर तुम्हाला व्हेपर प्रेशर, सरफेस टेन्शन आणि त्याचं ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर विस्कॉसिटी, हा तीनही प्रॉपर्टी तुम्हाला व्यवस्थित इथं स्टडीसाठी दिलेले आहेत. तर पहिलं आपलं व्हेपर प्रेशर म्हणजे काय, त्याच्यासाठी तुम्हाला एक तर डायग्राम आहे, त्या डायग्राम तुम्ही पाहून घ्या, तिथं समजून जाईल की व्हेपर प्रेशर म्हणजे काय. ह्याच्यापेक्षा अगोदर मी तुम्हाला सांगितलेले आहेत व्हेपर प्रेशर म्हणजे काय असतं नेमकं. व्हेपर प्रेशर म्हणजे काय असतं सांगा आता. व्हेपर प्रेशर म्हणजे तुम्हाला माहिती आहे. ओके, आणि व्हेपर्स म्हणजे सुद्धा तुम्हाला माहिती आहे. तर व्हेपर प्रेशर म्हणजे काय नेमकं, तर ॲट द हा एक डायग्राम पहा. ह्या डायग्राममध्ये काय आहे, एक क्लोज कंटेनर आहे. ओके, त्या क्लोज कंटेनर एक बेकर ठेवलेलं आहे इथं. ओके, त्या बेकरमध्ये तुम्ही काय घेतलेलं आहे बघा, त्या बेकरमध्ये तुम्ही काय घेतलेलं आहे तर बेकर कंटेनिंग द लिक्विड आहे. ओके, त्याच्यानं क्लोज व्हेसल आहे, व्हेपर्स आहे, व्हेपर क्रिएट होत आहे. हा मर्क्युरी मॅनोमीटर आहे इथं. मर्क्युरी मॅनोमीटर हा काय आहे म्हणजे व्हेपर प्रेशर मेजरमेंट करण्यासाठी यूज करणारे एक मीटर आहे. जसं आपण थर्मोमीटर टेम्परेचर मेजरमेंट करण्यासाठी यूज करतो, तसंच व्हेपर प्रेशर यूज करण्यासाठी आपल्याला हा मॅनोमीटरचं यूज होणार आहे. ओके, तर ह्या डायग्रामवर तुम्हाला काय कळतं म्हणजे इथं लिक्विड आहे, त्या लिक्विड बेकरमध्ये ठेवल्या आणि त्या बेकर घेऊन आपण एखाद्या क्लोज्ड व्हेसलमध्ये ठेवलेलं आहे. त्याच्यावर आपल्याला काय कळते, व्हेपर प्रेशरचं डेफिनेशन आपल्याला समजून येते. ओके, ॲट द इक्विलिब्रियम म्हणजे काय, ॲट द इक्विलिब्रियम द रेट ऑफ इव्हॅपोरेशन अँड द रेट ऑफ द कंडेन्सेशन, and the rate of the condensation are the equal. rate of इव्हॅपोरेशनचं आणि कंडेन्सेशनचं रेट कसं असणार आहे, इक्वल ज्यावेळी असतात, इक्वल असला पाहिजे. इक्वल असेल तर काय झालं, इथं बघा इथं काय होतं आहे, हे काय झालं सध्या आता हे वरचं जे एरोमार्क आहे त्यालाच आपण काय म्हणतो, रेट ऑफ द इव्हॅपोरेशन म्हणतं, रेट ऑफ द इव्हॅपोरेशन. आणि जे खालचं जे एरोमार्क तिथं दिसत आहे त्याला आपण काय म्हणतो, रेट ऑफ द कंडेन्सेशन होत आहे. म्हणजे हॉट वॉटर जर आपण ठेवलं आहे की क्लोज कंटेनरमध्ये तर ते अगोदर काय होत असते, त्याचं इव्हॅपोरेशन होत असतं आणि ते परत कंडेन्सेशन होत असतात. म्हणजे व्हेपर प्रेशर म्हणजे काय, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स, तर बघा डेफिनेशन काय दिले, द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स, म्हणजे जे व्हेपर्स क्रिएट होत असतात त्या व्हेपर्समुळे जर प्रेशर तिथं क्रिएट होत असेल तर त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर असं म्हणतो. द प्रेशर एक्झर्टेड बाय द व्हेपर्स. तर बघा
इथं व्हेपर्स क्रिएट होत आहे, त्या व्हेपर्समुळे इथं जे काही प्रेशर इथं क्रिएट होणार आहे त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, त्या प्रेशरला आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर. म्हणजे व्हेपर्समुळे जे प्रेशर इथं क्रिएट होत असतात त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर ऑफ दॅट लिक्विड असं आपण त्याला म्हणतो. ओके, समजलं काय तुम्हाला? व्हेपर प्रेशर म्हणजे काय, ज्या व्हेपर्समुळे प्रेशर तिथं क्रिएट होत आहे त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर असं आपण त्याला म्हणतो. ओके, आता ह्या व्हेपर प्रेशरसाठी काही फॅक्टर्स तिथं इफेक्ट होत असतात. ओके, काही फॅक्टर्स तिथं इफेक्ट होत असतात, ते सुद्धा तुम्हाला स्टडीसाठी दिलेले आहेत. तिथं फॅक्टर्स अफेक्ट ऑन व्हेपर प्रेशर. व्हीपी मीन्स व्हेपर प्रेशर. कुठले कुठले फॅक्टर्स तिथं इफेक्ट होत आहेत, तर पहिला आहे कुठलं, नेचर ऑफ द लिक्विड. नेचर ऑफ द लिक्विड. हे नेचर ऑफ द लिक्विड कसं काय इफेक्ट होणार आहे, तर आपल्याला माहिती आहे ज्या लिक्विडमध्ये वीक इंटरमॉलिक्युलर फोर्सेस आहे त्याच्यामध्ये काय असतात, दे कॅन पजेस द हाय व्हेपर प्रेशर. समजा फॉर एक्झाम्पल पेट्रोल जर तुम्ही घेतलं, पेट्रोल PETROL, पेट्रोल तुम्हाला माहिती आहे जे आपण फ्युएल म्हणून यूज करतो, त्या पेट्रोलमध्ये कसं आहे, वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे. वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स असतात त्या पेट्रोलच्या पार्टिकल्समध्ये. त्यासाठी इथं कसं असतात, व्हेपर प्रेशर कसं असणार, म्हणजे हायर व्हेपर प्रेशर इथं असतात. हायर व्हेपर प्रेशर त्या पेट्रोलमध्ये असतात, म्हणजे इझिली ते इव्हॅपोरेशन होत असते. ओके, मीन्स इव्हॅपोरेट्स क्विकली दॅन द अदर ऑइल्स लाईक डिझेल असू दे किंवा लाईक ए रॉकेल असू दे, किंवा डिझेल असते, त्याच्यापेक्षा ह्याचं व्हेपर प्रेशर हायस्ट. व्हेपर प्रेशर हायस्ट म्हणजे काय होत असतं नेमकं, ते इझिली इव्हॅपोरेशन होत असतं, त्यालाच आपण हायर व्हेपर प्रेशर असं त्याला म्हणतो. ओके, देन अजून एक प्रॉपर्टी आहे, अजून एक आहे टेम्परेचर सुद्धा ह्याच्यावरती इफेक्ट करत असतात. टेम्परेचर कसं काय ह्या व्हेपर प्रेशरवरती इफेक्ट करत असतात, तर बघा टेम्परेचर, द लिक्विड ग्रॅज्युअली हीटेड. ज्यावेळी आपण लिक्विड स्लोली हीटिंग करतो, लिक्विड ग्रॅज्युअली हीटेड, आपण त्याला एक ग्रॅज्युअली हीट केलं तर इट्स टेम्परेचर काय होत असते, टेम्परेचर रायजेस अँड इट्स व्हेपर प्रेशर ऑल्सो इन्क्रीजेस. जेव्हा आपण एखाद्या लिक्विडला ग्रॅज्युअली हीट देतो, हीट केले की काय होते, ऑटोमॅटिकली त्याचं टेम्परेचर वाढते. टेम्परेचर वाढलं की काय होते, तिथं व्हेपर प्रेशर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. व्हेपर प्रेशर ऑल्सो गोज ऑन इन्क्रीजेस. ओके, हा दोन फॅक्टर्स आहेत त्या व्हेपर प्रेशरवरती इफेक्ट करत असतात. एक नेचर ऑफ द लिक्विड आहे, दुसरं टेम्परेचर आहे. त्या समजलं व्हेपर प्रेशर म्हणजे काय. व्हेपर्समुळे जे प्रेशर क्रिएट होत असतात त्यालाच आपण काय म्हणतो, व्हेपर प्रेशर असं म्हणतो. ओके, तर पुढचा पॉईंट आहे सरफेस टेन्शन. व्हॉट इज द सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन म्हणजे काय, त्या सरफेस टेन्शनचं ॲप्लिकेशन नेमकं कुठे होणार ते सुद्धा इथं तुम्हाला स्टडीसाठी दिले, त्याला आपण स्टडी करूया सरफेस टेन्शन म्हणजे काय. ओके, हे जे इथं डायग्राम दिले सरफेस टेन्शनसाठी, ह्या डायग्राम तुम्ही पाहिल्यावर तुम्हाला काय समजतं, इथं बघा डायग्राममध्ये त्यांनी काय दिलं, तर एक बीकर आहे. ओके, एक मोठा बीकर आहे, त्या बीकरमध्ये आपण एक लिक्विड घेतले, ते कुठल्या असं वॉटरच आहे समजून घ्या. तर त्याच्यामध्ये दोन दिले तिथं, जे मॉलिक्युल्स इन द बल्क एक दिलेले आहेत, आणि त्याच्यानंतर मॉलिक्युल ॲट द सरफेस. जे मॉलिक्युल्स इनसाइड आहे त्याच्यामध्ये फोर्स कसं असणार आहे, बॅलन्स्ड फोर्स असणार आहे. आणि जे मॉलिक्युल सरफेसवरती असणार आहे त्या मॉलिक्युल फोर्स कसं असणार आहे, इन बॅलन्स्ड फोर्स आहे. म्हणजे जे इनसाइड द बल्क, म्हणजे इनसाइड द बीकरमध्ये असणार ज्या मॉलिक्युल असतात त्या मॉलिक्युल्स कसं असतात, म्हणजे ते कुठल्याही डायरेक्शनमध्ये मुवमेंट करू शकतात. म्हणजे त्याच्यावर काय असणार, आता कुठल्याही त्याच्यावर ते फोर्स, म्हणजे फोर्स कसं असतं, म्हणजे तिथं बॅलन्स असतात, अपर डायरेक्शन, लोअर डायरेक्शन, लेफ्ट डायरेक्शन, राईट डायरेक्शन, कुठल्याही डायरेक्शन असू दे त्या डायरेक्शनमध्ये काय असतं, म्हणजे तिथं बॅलन्स्ड एक फोर्स असतात. कुठं, हे इनसाइड द बेकर, इनसाइड द लिक्विड. आणि जे मॉलिक्युल ॲट द सरफेस असतात त्या मॉलिक्युल ॲट द सरफेस तिथं कसे असतात, तर इथं वर कुठल्याही मॉलिक्युल्स नसतात, किंवा वर इकडं
कुठल्याही लिक्विड नसतात. ओके, हे तुम्हाला इथं दिसत आहे स्पष्टपणे. हे रेड कलरचं मी इथं दाखवायला लागलं सध्या. त्या रेड कलर एरो मार्क म्हणजे तिथं वर कुठल्याही लिक्विड नाही, फक्त सरफेस आहे. त्या सरफेसचं आपल्याला लेफ्टला इथं आहे मॉलिक्युल्स असतात. ओके, हे तुम्हाला दिसते इथं. ओके, लेफ्ट साईड मॉलिक्युल आहे, इथं एरो मार्क आहे. राईट साईडला पण मॉलिक्युल आहे, बिलो पण आहे, लोअर साईडला आहे, इकडं राईट बिलो आहे. हे सगळं मॉलिक्युल्स इथं मुवमेंट होत असतात. पण तिथं कसं असतात, इम्बॅलन्स्ड फोर्स. इम्बॅलन्स फोर्स कशामुळे आलं? ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल ऑन द सरफेस. तर सरफेसवरती अप्पर साईडला कुठल्याही लिक्विड नाही तिथं, म्हणजे लिक्विड नाही तिथं काय झालं तर फोर्स हा अनबॅलन्स्ड झाला. ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल, ड्यू टू टेन्शन ऑफ पार्टिकल, ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल्स ऑन द हे कुठं होणार आहे? ऑन द सरफेस. म्हणजे जे पार्टिकल्स असतात लिक्विडचं, त्या पार्टिकल्सचं टेन्शन इथं क्रिएट होणार आहे. कुठं होणार आहे? ऑन द सरफेस ऑफ द लोअर साईड. तर वरच्या साईडला टेन्शन किंवा त्याच्यावरती कुठल्याही फोर्स इथं अप्लाय होत नाही, कारण वरच्या साईडला कुठल्याही मॉलिक्युल्स नाही ना, किंवा त्याच्यावरती वाटर किंवा कुठल्याही लिक्विड इथं नाही म्हटलं तर काय झालं तर फोर्सेस काय झाले तर स्पष्टपणे दिलेले. इम्बॅलन्स फोर्स आहे हे आपल्याला दिसतंय. तुम्ही एका बेकर वाटर घेऊन बघा, ज्यावेळी लिक्विडच्या सेंटरमध्ये असतात तिथे फोर्स कसं बॅलन्स असतात, आणि जे वरचे असतात ते त्याच्यामध्ये काय असतात? इनबॅलन्स्ड फोर्स असतात. म्हणजे ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल, म्हणजे तिथं काय करणार? त्या पार्टिकलमुळं तिथं टेन्शन इथं क्रिएट होणार आहे. त्या टेन्शनमुळं जे काही लिक्विडचं तिथं प्रॉब्लेम क्रिएट होणार आहे त्यालाच आपण काय म्हणतो? सरफेस टेन्शन असं म्हणतो. म्हणजे सरफेसवरती होत आहे काय होत आहे तर टेन्शन तिथं क्रिएट होत आहे. कुठं? सरफेसवरती. म्हणजे ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल ऑन द सरफेस, दॅट इज नोन ॲज द सरफेस टेन्शन. ह्याच्याबद्दल पूर्ण एक्सप्लेनेशन इंग्लिशमध्ये तुमचं पुस्तकामध्ये दिलं आहे, ते तुम्ही वाचून घ्या. एवढंच लिहायचं की ड्यू टू टेन्शन ऑफ द पार्टिकल्स ऑन द सरफेस, दॅट इज नोन ॲज द सरफेस टेन्शन. त्याचं ॲप्लिकेशन कुठं होणार आहे ते सुद्धा तुम्हाला ते दिलेले आहेत. ॲप्लिकेशन्स, ह्याचं ॲप्लिकेशन कुठं होणार आहे नेमकं? ॲप्लिकेशन्स, तर पहिला एक ॲप्लिकेशन आहे आपलं कुठलं? क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप. क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप हे अजून तुम्हाला 12वीला येणार आहे. कुठं? केमिस्ट्री इन द लॅब ह्या टॉपिकमध्ये ऑलरेडी होतं, आता पण आहे, आणि तिथं तुम्ही पूर्णपणे स्टडी करणं. क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप म्हणजे क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप. ज्यावेळी एक आपलं कापड असतं, त्या कापडावरती कुठल्याही एखाद्या पार्टिकल किंवा एखाद्या ऑइली पार्टिकल जर पडलेले असेल तर त्या ऑइली पार्टिकल आपण क्लीन करण्यासाठी जे आपण सोप वापरतो, समजा हा एक आपल्या डर्टी पार्टिकल्स आहेत, हा आपल्या कपड्यावर पडलेले डर्टी पार्टिकल आहेत, आणि इथं ज्यावेळी आपण सोप यूज करतो, सोप म्हणजे डिटर्जंट्स आपण यूज करतो. क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप अँड डिटर्जंट्स म्हणून आपण सोप म्हणजे कुठला आपण सोप साबण यूज करतो, कुठला व्हील असू दे किंवा रिन असू दे, सर्फ एक्सेल असू दे, कुठलाही आपण सोप यूज करतो. त्या सोपचं काय करते पार्टिकल, ज्यावेळी आपण हे कपडे वॉटरमध्ये डीप करतो आणि त्याच्यावर सोप पावडर यूज करतो किंवा आपण डिटर्जंट यूज करतो, त्याच्यावर साबण आपण लावला जातो, त्यावेळी काय करत असतात, हे जे सोपचं जे पार्टिकल्स असतात किंवा मॉलिक्युल असतात त्याचा फोर्स ते त्या ऑइली पार्टिकल्सवर ते सगळे डिपेंड करतात. त्याच्यावर ते फोर्स जास्त तिथं घालत असतात. त्यामुळे त्या पार्टिकल्स इझिली त्या ऑइली पार्टिकलमध्ये घुसतात आणि घुसून त्याचं सगळे बॉन्ड्स तोडलं जातो, आणि त्या बॉन्ड तोडले की आपण परत ते वॉटरमध्ये रब केलं किंवा वॉटर घेऊन ते धुवून काढलं तर ऑटोमॅटिकली ते ऑइली पार्टिकल तिथं स्वच्छ होऊन आपलं कपडे आपल्याला स्वच्छ सुंदर दिसणार आहे. ओके, स्वच्छ सुंदर दिसते. त्यामुळं त्याचं सरफेस टेन्शनचं ॲप्लिकेशन आपल्याला इथं यूज होणार आहे. क्लिनिंग ॲक्शन ऑफ द सोप अँड डिटर्जंट एवढंच आहे, त्यामध्ये काय एवढं हे नाही, सरफेस टेन्शन. ओके, त्याच्यानंतर लास्ट एक तुमचं शेवट एक पॉईंट राहिलेलं कुठलं? फिस्कॉसिटी म्हणजे काय, त्याचं डेफिनेशन काय आहेत, त्याचं युनिट्स काय आहेत. युनिट्स म्हणलं लक्षात आलं तर सरफेस टेन्शनचं युनिटसुद्धा आहे. सरफेस टेन्शन आपण कशात मेजरमेंट करतो? न्यूटन्स पर मीटर, त्याच्यामध्ये आपण त्याचं मेजरमेंट करतो. युनिट्ससुद्धा ह्याच्यासाठी SI युनिट आहे, NM
10⁻⁻1 म्हणजे न्यूटन पर मीटर ह्या युनिटमध्ये आपण सरफेस टेन्शनचं मेजरमेंट करतो किंवा त्याचं ग्रीक लेटर आहे गॅमा असं आपण यूज करतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण याचं मेजरमेंट म्हणजे युनिट्स आपण वापरू शकतो. ओके, लास्ट एक आहे आपला पॉईंट्स राहिलेलं विस्कॉसिटी. ह्या टॉपिकमधलं शेवटचा पॉईंट आहे विस्कॉसिटी, ते सुद्धा आपण पाहूया. ओके ओके आता विस्कॉसिटी बघा, तुम्हाला माहिती आहे काही लिक्विड मीन्स डिफरंट लिक्विड फ्लो विथ द डिफरंट स्पीड. हे तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक लिक्विड हा एकच स्पीडने मुवमेंट होत नाही हे तुम्हाला माहिती आहे. समजा तुम्ही जर वॉटर आणि ऑइल घेतलं तर वॉटर अँड ऑइल हा दोन्ही एखाद्या पाईप ट्यूबमध्ये घालून तुम्ही त्याचं फ्लो जर केलं तर कुठल्या मॉलिक्यूल फास्ट पळते, तर वॉटर हा फास्ट मुवमेंट होते आणि ऑइल हा स्लो मुवमेंट होत असतात आणि वॉटर हा फास्ट मुवमेंट किंवा फास्ट त्याचं फ्लोईंग असतात. म्हणजे डिफरंट लिक्विड फ्लो विथ द डिफरंट स्पीड. दिस प्रॉपर्टी ऑफ द लिक्विड इट इज नोन ॲज द विस्कॉसिटी ऑफ दॅट लिक्विड. समजलं? तर प्रत्येक लिक्विड मॉलिक्यूल आहे, कुठल्याही लिक्विड तुम्ही घ्या त्या प्रत्येक लिक्विड मॉलिक्यूल प्रत्येक एखाद्या त्यांच्या स्पीडवरून ते फ्लो होत असतात. त्या फ्लोईंग प्रॉपर्टीलाच आपण काय म्हणतो, विस्कॉसिटी असा त्याला आपण म्हणतो. म्हणजे हा विस्कॉसिटी कशावर डिपेंड आहे, तर टेम्परेचरवरती हा विस्कॉसिटी डिपेंड असतात. म्हणजे काही लिक्विडचं विस्कॉसिटी जास्त असतात, म्हणजे काही लिक्विड स्लो मुवमेंट होत असतात आणि काही लिक्विड फास्टमध्ये मुवमेंट होत असतात. म्हणजे त्या विस्कॉसिटी जर जास्त असेल तर कुठल्याही एखाद्या मॉलिक्यूलचा विस्कॉसिटी जास्त असेल तर त्याचं स्पीड कसं असतात, म्हणजे स्लो स्पीड असतात, त्याचं एकदम स्लो असतात. आताच एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल, वॉटर आणि ऑइलचं जर घेतलं तर ऑइल हा स्लोमध्ये मुवमेंट होत असतात आणि वॉटर हा फास्ट मुवमेंट असतात. कारण ऑइल हा स्लोमध्ये का मुवमेंट होत असतात, म्हणजे त्याचा विस्कॉसिटी जास्त आहे, त्यामुळं ऑइल हा स्लोली मुवमेंट होत असतात. इथं वर तुम्ही डायग्राम पाहू शकता. तर त्या डायग्राममध्ये काय दिलं त्यांनी, पाईप्स आहे, त्या प्रत्येक पाईप्समध्ये एक लिक्विड त्यांनी घातलेलं आहे. म्हणजे प्रॅक्टिकली तुम्हाला जर नाही समजलं तर तुम्ही प्रॅक्टिकली ते करून पाहू शकता. एक पाईप्स घ्यायचं, ग्लास ट्यूब घ्यायचं, त्या प्रत्येक ग्लास ट्यूबमध्ये प्रत्येक डिफरंट ऑइल घ्या, वॉटर घ्या, आणखीन जे काही तुम्हाला वाटते किंवा केमिकल्स घ्या, त्या केमिकल प्रत्येक ट्यूबमध्ये एकाच टाईमला त्याच्यामध्ये त्या लिक्विड फ्लो करायला सोडायचं. म्हणजे कुठल्या लिक्विड फास्ट फ्लो होते आणि कुठल्या लिक्विड स्लो फ्लो होते ते आपल्याला मेजरमेंट करायचं आहे. त्याच्यावरून ते आपल्याला समजते की प्रत्येक लिक्विडचं विस्कॉसिटी हा वेगळा असतो. ओके, प्रत्येक लिक्विडचा विस्कॉसिटी हा वेगळा असतो. तेच तुम्हाला त्या डायग्राममध्ये तिथं दिलेलं आहे. हे डायग्राम पहा, काही पाईप्स दिले आहेत, त्या प्रत्येक पाईपमध्ये आपण लिक्विड जर फ्लो केलं तर काही लिक्विड स्लोमध्ये मुवमेंट होतात, काही लिक्विड त्याच्यापेक्षा फास्ट मुवमेंट असतात, काही लिक्विड त्याच्यापेक्षा फास्ट असतात. म्हणजे ह्याच्यावर आपल्याला समजते की different liquid flow with the different speed. This property of the liquid it is known as the viscosity of that liquid. आणि एकच पॉईंट लक्षात ठेवायचं, हायेस्ट विस्कॉसिटी असेल तर त्याचं त्या लिक्विडचं फ्लो स्लो असतात, हे तुम्ही लक्षात ठेवा. एकच पॉईंट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवण्यासारखं आहे. सो लिक्विड जर स्लो होत असेल तर त्याचा विस्कॉसिटी जास्त आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं. ओके, आणि अजून एक पॉईंट सांगायचं म्हटलं तर तुम्हाला युनिट्स सुद्धा इथे दिलेले आहेत. तुम्हाला युनिट्स म्हणजे आपण विस्कॉसिटी कशात मेजरमेंट करतो किंवा त्याचं एक्सप्रेशन आपण कशात करतो, म्हणजे कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ द विस्कॉसिटी ह्याच्यामध्ये ते आपण एक्सप्रेशन करत असतो. किंवा त्याचा सिम्बॉल आहे, असं एक सिम्बॉल दिले आहे तुम्हाला, ह्यालाच आपण इटा असं म्हणतो. इटा असं आपण त्याचं सिम्बॉल आहे, त्या सिम्बॉल यूज करून आपण त्याचं एक्सप्रेशन करत असतो. आणि ह्याचं एक्सप्रेशन करण्यासाठी SI युनिट सुद्धा इथं दिलेले आहेत. NSM², n स्मॉल s m⁻², म्हणजे न्यूटन सेकंड पर स्क्वेअर मीटर. न्यूटन सेकंड पर स्क्वेअर मीटर हा त्याचं SI युनिट आहे. म्हणजे SI युनिट ऑफ द विस्कॉसिटी कोइफिशियंट हा युनिट यूज करून आपण विस्कॉसिटी मेजरमेंट करू शकतो, किंवा कुठल्याही युनिट लिहित असताना विस्कॉसिटीसाठी हा आपल्याला यूज करायला लागतो. ओके, आणि त्याचं एक पॉईंट्स लिहित लुब्रिकेटिंग आहे, तुम्हाला माहिती असेल, किंवा लुब्रिकंट्स तुम्हाला माहिती असेल तर लुब्रिकंट हा डिपेंड कोणावर आहे, तर विस्कॉसिटीवरती ते डिपेंड असतात. लुब्रिकंट्स म्हणजे तुम्हाला माहिती आहे का,
जे ग्रीस वगैरे आपण वापरतो आणि ऑइल वगैरे वापरतो त्याला आपण लुब्रिकंट्स असं म्हणतो. त्याला आपण लुब्रिकंट असं म्हणतो. लुब्रिकंट्स एक मिनटं, लुब्रिकंट्स म्हणजे एक्झाम्पल आहे ग्रीस आहे आपलं. ग्रीस म्हणजे आपण कुठल्याही मशीन असेल त्या मशीनचं फ्रिक्शन होऊ नये म्हणून त्याचं फ्रिक्शन म्हणजे काय होत असतं नेमकं, तर फ्रिक्शन म्हणजे समजा हा 2 मेटलचे एक रॉड असतात, राऊंड रॉड आहे समजून घ्या. त्या दोन्ही राऊंड एकमेकाने फिरत असतात. काही मशीन ते फिरत असतात, असं राऊंडिंगमध्ये फिरत असतात. ओके, त्या फिरल्या त्या सर्क्युलेशनमुळे तिथं काय होतं, तिथं फ्रिक्शन तयार होत असतं. फ्रिक्शन त्याच्यामुळे घर्षण होऊन त्या मेटलचं तिथं काय होत असते, तर त्याचं काय होत असते, त्या मेटल तिथं वर्क करत नाही म्हणलं तर आपल्याला काय करावं लागतं, तिथं त्या जागी आपल्याला ग्रीस वापरावं लागतं. म्हणजे ग्रीस आपण त्या दोन्ही मेटलचं सेंटर जर आपण थोडं ग्रीस लावलं तर त्याच्यात फ्रिक्शनच होत नाही. फ्रिक्शन जर नाही झालं तर ऑटोमॅटिकली त्या मशीन त्याचा वर्क ते करत असतात. त्यामुळे त्याला आपण लुब्रिकंट्स म्हणतो. म्हणजे लुब्रिकंट्स हा कशावर डिपेंड असतो, तर व्हिस्कॉसिटीवर त्यांनी तिथं तयार केले असतात. म्हणजे कुठल्या मॉलिक्यूल घेतलं तर म्हणजे जास्त ज्या मॉलिक्यूलचा व्हिस्कॉसिटी आहे तसलाच मॉलिक्यूल घेऊन त्यांनी लुब्रिकंट्स तयार केले असतात. आणि एक आपण टू व्हीलरला काय वापरतो, ऑइल वापरतो. त्या ऑइल कुठं वापरतो, चैन असतात, त्या चैनमध्ये आपण लुब्रिकंट्स म्हणजे ऑइल आपण वापरत असतो. म्हणजे त्या चैनसुद्धा त्या जे चक्र असतात त्या चक्रमध्ये सारखं फिरून तिथं त्याचं फ्रिक्शन होत असतात. त्या फ्रिक्शन होऊ नये आणि त्याचं साईज कमी होऊ नये म्हणून आपण तिथं ऑइल यूज करत असतो. ओके, एक पॉईंट झालं. आणि दुसरा एक पॉईंट तुम्हाला सांगायचं म्हणलं तर आपलं जे कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आहे, कार्डिओव्हॅस्क्युलर जे डिसीज आहे, हे डिसीज कशामुळे येते आपल्याला, तर आपलं ब्लडचं व्हिस्कॉसिटी जर वाढलं, इन्क्रीज इन द व्हिस्कॉसिटी ऑफ द ब्लड. ज्यावेळी आपला ब्लडचा व्हिस्कॉसिटी वाढतो म्हणजे तर काय होतं, तिथं त्या फ्लो ऑफ द ब्लड इज व्हेरी स्लो. जर ब्लडचं फ्लोइंग स्लो होत असेल तर तिथं इझिली आपल्या बॉडीमध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज तिथं क्रिएट होत असतात. ते सुद्धा व्हिस्कॉसिटीवर डिपेंड आहे. म्हणजे ब्लडचा व्हिस्कॉसिटी हा कसा पाहिजे, म्हणजे आपल्या ब्लडचा व्हिस्कॉसिटी नॉर्मल पाहिजे किंवा आपल्या ब्लडचा व्हिस्कॉसिटी एकदम लोएस्ट पाहिजे. लोएस्ट असेल तर आपलं बॉडीमधलं ब्लड स्लोली फ्लो होत असतात, फास्ट फ्लो होत असतात. फास्ट जर ब्लड फ्लो झाला तर आपलं कुठल्याही कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आपल्याला येत नाही. म्हणजे इन सिंपल सायन्स म्हटलं तर आपल्या ब्लडचा व्हिस्कॉसिटी नॉर्मल पाहिजे, जास्त पण नाही पाहिजे आणि स्लो पण नाही पाहिजे. तसं असेल तर आपल्याला कार्डिओव्हॅस्क्युलर डिसीज आपल्याला येत नाही. म्हणजे हार्ट रिलेटेड डिसीज आपल्याला येत नाही. कधी कधी आपल्याला ब्लड प्रेशर वाढत असतं, कधी कधी आपलं ब्लड प्रेशर एकदम कमी झाले असतात. ते जर नाही व्हायचं असेल तर आपलं ब्लडचं व्हिस्कॉसिटी नॉर्मल पाहिजे. ओके, इथंपर्यंत आपण स्टेट्स ऑफ द मॅटर तर संपलेलं आहे. ओके, तर ह्याच्यावर बघा आपण काय पाहिलं. आता जस्ट व्हिस्कॉसिटी म्हणजे काय ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर व्हेपर प्रेशर म्हणजे काय, सरफेस टेन्शन म्हणजे काय, लिक्विड स्टेट म्हणजे काय, फ्लुइड मीन्स वॉटर, त्याच्यानंतर लिक्विफॅक्शन ऑफ द गॅसेस, क्रिटिकल टेम्परेचर, क्रिटिकल प्रेशर, क्रिटिकल व्हॉल्यूम, त्याच्यानंतर आयडियल गॅस म्हणजे काय, रिअल गॅस म्हणजे काय, कायनेटिक मॉलिक्युलर थेअरी ऑफ द गॅसेस हे स्टडी केलं. ॲक्वस टेन्शन, व्हेपर प्रेशर, त्याच्यानंतर डेल्टॉन लॉ ऑफ द पार्शियल प्रेशर स्टडी केले. त्याच्यानंतर कंबाईंड गॅसेस लॉज आहे. त्याच्यानंतर व्हॅल्यूज ऑफ द आर म्हणजे गॅस कॉन्स्टंट जे आहेत त्या गॅस कॉन्स्टंटचं व्हॅल्यू डिफरंट आहे. इन द ज्यूल्स आहे, इन द कॅलरीज आहे, इन द अजून कुठलं आहे आपलं इन द ॲटमॉस्फिअर आहे, ते आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर डेरिवेशन ऑफ द आयडियल गॅस इक्वेशन PV = NRT हे कसं आलं, त्याच्यानंतर आयडियल गॅस इक्वेशन काय आहे हे सुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. त्याच्यानंतर आपण डिफरंट गॅसेस लॉ स्टडी केले आहेत. ABC लॉज, ABC म्हणजे ॲव्होगाड्रोज लॉ, बॉयल्स लॉ, चार्ल्स लॉ, गे-लुजॅक्स लॉ हे सगळं आपण स्टडी केलं आहेत. आणि त्या चारही लॉ स्टडी करण्यासाठी तुम्हाला एखाद्या काय म्हणतो आपण एक ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलं आहे. ट्रिक्स म्हणजे चारही लॉज आपण कसं लक्षात ठेवायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला एक तिथं डायग्रामसुद्धा तुम्हाला काढून मी दाखवलेले आहेत. ओके, त्याचाही व्हिडिओ आहे माझं यूट्यूब चॅनलवर, तिथं तुम्ही पाहू शकता.
त्याच्यानंतर काय भेटले आपण, मेजरेबल प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस आहे, मास आहे, व्हॉल्यूम, प्रेशर, टेम्परेचर, डेन्सिटी, डिफ्युजन. त्याच्यानंतर कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द गॅसेस आहे, ते आपण पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अँड द थर्मल एनर्जी. त्याच्यानंतर डिफरंट काय बघितले आपण, टाइप्स ऑफ द इंटरमॉलिक्युलर फोर्सेस, ते आपण स्टडी केलेलं आहे. डायपोल इंटरॅक्शन आहे, आयन डायपोल इंटरॅक्शन आहे, अँड आयन डायपोल इंड्युस्ड इंटरॅक्शन आहे, हायड्रोजन बॉन्डिंग आहे, लंडन फोर्सेस आहे. ह्या प्रत्येकवरती मी व्हिडिओ बनवले आहेत, त्या व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. स्टेट्स ऑफ द मॅटर. इथं हा टॉपिक संपलेले आहे. पुढच्या क्लासमध्ये मी पुढे एक नवीन टॉपिक घेऊन येतो. तोपर्यंत जर तुम्हाला कळलं असेल तर हा टॉपिक व्यवस्थित परत त्या व्हिडिओ पाहत राहा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना पण हा टॉपिक समजून जाईल. ओके, आतापर्यंत बघा हायड्रोकार्बन झाले, सध्या स्टेट्स ऑफ द मॅटर झालं, त्याच्यानंतर सम बेसिक कन्सेप्ट ऑफ द केमिस्ट्री. हा 3 टॉपिक सध्या संपलेले आहेत. पुढे एक मी नवीन टॉपिक घेऊन येतो. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.